हाय हॅलो नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। आणि आजची सकाळची सुरुवात बघा, माझी देवपूजा वगैरे झाली आणि देवपूजा झाल्यानंतर ना चहा वगैरे बनवला आणि आज बनवायला घेतलेला आहे, शिरा बनवणार आहे। कारण आज आहे आई बाबांचा ॲनिव्हर्सरी, म्हणून आम्ही इकडे सकाळी थोडासा गोडाचा शिरा बनवला आणि इकडे बघा मी कुकरलाही भात लावून घेतलेला आहे। एका वेळेस ना 2-2 कामं करायचे आणि पटापट होतात म्हणून मी। आणि कारण बघा इकडे ना मी शिरा बनवायला घेतला आणि रवाही भाजून घ्यायचा आहे। अजून मी थोडासा 2 वाटी रवा भाजून घेते आणि थोडासा वेळच होतो बरं का। सकाळी कसं घाई गडबडीत आपली सकाळची देवपूजा, सडा रांगोळी ह्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी पाऊण तास तरी जातो। आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी रवा ना तूप टाकून रवा भाजून घेतला आणि कलर टाकलेला आहे ऑरेंज कलर। आणि ऑरेंज कलरचा शिरा ना घरी सर्वांना आवडतो, म्हणून मी इकडे ना ऑरेंज कलर टाकून ना शिरा बनवलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकताय बघा इकडे मस्त असा मी शिरा बनवला। आणि याच्यासाठी लागणारं साहित्य बघा, इकडे मी साखर घेतलेली आहे, तूप आणि ड्रायफ्रूट्स हवे असेल तर ड्रायफ्रूट्स घालायचे, नसेल तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि तुम्ही पाहू शकताय बघा मस्त असा आपला ऑरेंज कलरचा शिरा रेडी होतोय। आज आहे आईबाबांचा ॲनिव्हर्सरी असल्यामुळे मी पहिल्यांदा लगेच मी इकडे ना शिरा बनवला आणि खूप छान असा मऊ लुसलुशीत असा शिरा बनवलेला आहे। आम्ही ना सर्वांनी मिळून शिरा वगैरे खाल्लो आणि मी निघालेली आहे सोलापूरला। आणि सोलापूरला वरनं येताना ना मग थोडंसं माझं काम होतं, मी ते काम वगैरे करून आले, अहो घ्यायला आलते मला। आणि येताना बघा मी पायनॅपल खरेदी केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकताय। आणि आलो आम्ही फायनली आता घरी। आणि आहोने ना इकडे ना पायनॅपल कट वगैरे केलं आणि मी आणि नंदूबाई आणि आहो आम्ही तिघं म्हणून इकडे पायनॅपल वगैरे खाल्लो। शोरूची तब्येत बरी नव्हती म्हणून ना त्याला पायनॅपल दिलेलं नाही आहे, कारण 2-3 दिवस झालं उलटी भरपूर होत आहे त्याला, म्हणून आजच दवाखान्यात नेऊन आणलं होतं। आणि हे आणलेलं आहे आईने बघा नंदूबाईसाठी साडी आणलेली आहेत, खूप छान आहे। मग ती साडी वगैरे पाहिलं मला आल्यानंतर त्यांनी दाखवले। आणि आज बनवणार आहे आम्ही गव्हाच्या रव्यापासून तेलची। आणि आई बघा येईपर्यंत ना गहू भाजून ना दळून ठेवले होते, आपल्याच घरी आटा चक्की आहे ते दळून ठेवलं होतं आणि पारंपरिक पद्धतीची तेलची बनवणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता बघा इकडे आईने बघा 1 ग्लास म्हणजे पाणी घेतलेलं आहे आणि गुळ 1 किलो घेतलेला आहे। आणि जेवढा रवा असतो ना गव्हाचा रवा तेवढा हा गुळ टाकायचा, म्हणजे खूप म्हणजे टेस्टी छान होते आणि गोड प्रमाण पण होतं। आणि तुम्ही पाहू शकताय इकडे ना पाक बनवायला घेतलेला आहे आणि पीठ पण मळून ठेवायचं, म्हणजे जास्त घट्टही मळायचं नाही, जास्त सैलही मळायचं नाही, मीडियममध्ये ना असं आपण गव्हाचं पीठ मळून ठेवायचं। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून गव्हाचं पीठ मळायचं आणि गुळाच्या पाकामध्ये ना ते आपण पाक बनवल्यानंतर ना असं गाळून घ्यायचं, जेणेकरून गुळामध्ये खडे असतात। आणि ते बघा इकडे आई आणि ताई दोघे मिळून ना ते गाळून वगैरे घेतलं। आणि गाळून घेतल्यानंतर बघा तुम्ही पाहू शकताय आणि आता ना गुळाला म्हणजे बारीक बारीक खडे असतात आणि तुम्ही पाहू शकता मस्त असं ना गाळून वगैरे घेतलं। आणि आता ना अजून आपण गॅसवरती पातेल्यात हे दुसऱ्या पातेल्यात ॲड करायचं आणि गूळ असा व्यवस्थित परतल्यानंतर बघा तुम्ही पाहू शकता किती छान त्याचा कलर आलेला आहे। आणि आहा त्याचा स्मेल तर ना खरंच खूप छान येतोय। याच्यामध्ये ना आपण थोडंसं जायफळ टाकायचं आणि जायफळ टाकल्यामुळे ना खरंच याच्यामध्ये ना जायफळची टेस्ट ना जबरदस्त उतरते। आणि तुम्ही पाहू शकता इकडे आई उभारलेले आहेत, म्हणजे पाक बनवायचंच नाही, ह्याच्यामध्ये हलका असा उकळी येईपर्यंत ना आपण त्याला लक्ष द्यायचं, बसावं लागतं। आणि तुम्ही पाहू शकताय बघा याच्यामध्ये ना चिमूटभर आणि किसून हे टाकलं जायफळ आणि थोडंसं वेलची पावडर टाकलेली आहे आणि हलकासा त्याचा गुळाला हलकीच अशी उकळी आली आणि छानपैकी जायफळाचा पण असा आस्वाद येतोय आणि स्मेल तर ना खरंच खूप छान आहे। आणि इकडे बघा ताईने असं थोडं थोडं करत ना रवा टाकून घेतला आणि मस्त बघा आता गॅस बंद करून असं हे टाकायची प्रोसेस, म्हणजे आपला खूप छान असं ना तेलचीचं स्टफिंग आहे ना ते तयार होतं। थोडं थोडं मिक्स करून आपण झाकून ठेवायचं। हे स्टेप ना आता आपण रात्रभर मुरवायला ठेवायचं आहे। हे ओलं कापड केलं कॉटनचं, म्हणजे एक कॉटनचं ओलं कापड करून रात्रभर असं आपण ते स्टफिंग बघा 1-1.5 दिवसाचं स्टफिंग किती मस्त तयार झालेला आहे। आणि 1 दिवसा रवा खरंच खूप छान असं स्टफिंग झालेलं आहे आणि रवा छान असं मुरलेला आहे। ऑलमोस्ट हा
एक दिवस तरी भिजलेला आहे आणि हे छोटे छोटे आम्ही गोळे बनवून घेतले स्टफिंगचा, पण एकसारखे गोळे बनवायचे आहेत. आणि नंतर ना ह्याचे पण गोळे, कणकेचे पण गोळे बनवायचे. कणकेचे थोडेसे कमी आकाराचे आणि हे स्टफिंगचा आकार म्हणजे स्टफिंगचे ना गोळे थोडेसे मोठे ठेवायचे, म्हणजे जेणेकरून ना सारण जास्त पसरेल आणि आपले तेलचे ना खूप छान लागेल. आणि तुम्ही पाहू शकताय इकडे आमचे गोळे बनून तयार झालेले आहेत. इकडे ना एक असं गोळा घेतलेला आहे. आपण पुरणाची पोळी जशी भरतो ना तसं आपण नाही तर भरून घ्यायचं. आणि आईने बघा इथं छानपैकी असं लाटून घेतलं हलक्या हाताने आणि याचे व्यवस्थित एजेस नीट बंद करायचं, म्हणजे तेलामध्ये ना व्यवस्थित सोडायचं, म्हणजे आपले तेलची खूप छान तळली जाते. नाही तर ना त्याचे एजेस जर आपण नाही बंद केले ना, गूळ असल्यामुळे ना ह्याच्यामध्ये स्टफिंगमध्ये ते सगळीकडे पसरलं जातं आणि आपली तेलची फुटण्याची शक्यता असते. आणि तुम्ही पाहू शकताय बघा, मंद आचेवर आपण अशी तेलची किंवा सांजोरीची पोळी व्यवस्थित तळून घेऊया. आणि वा वा, छान अशी आपली तेलची फुगलेली आहे आणि गडबड करायची नाही आहे बरं का. आणि छान अशी मंद आचेवर तळायचं आणि खूप सुंदर झालेली आहे तेलची. आणि तेलची बनवली कशी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ते बनवल्यानंतर ना थोडंसं मला खूप वेळ कंटाळा आला उभारून. म्हटलं आता चला चहा बनवते माझ्यासाठी आणि आईसाठी चहा पण बनवला. आणि आज ना गवारची शेंग बनवायची होती, ताजी अशी कोवळे कोवळे गवारची शेंग होते. चला म्हटलं आता छानपैकी ना याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून गवारीची भाजी बनवूया. आणि गवार भाजून वगैरे घेतली आणि त्याला धुवून पण घेतली मी. आणि अगोदर पण धुवून निवडते, पण भाजल्यानंतर पण धुतलं ना खरंच खूप छान टेस्ट होते. आणि कढई गरम झाली, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट पण टाकून घेतली आणि हलका असा रंग बदलेपर्यंत ना लसूण परतायचा आणि खूप छान टेस्ट होते बरं का. आणि गवार धुवून टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकताय मस्त. आणि याच्यामध्ये ना जे आपले बेसिक मसाले आहेत, काळा मसाला आणि बॅडगी तिखट टाकलेलं आहे. आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं, आपल्या आवडीनिवडीनुसार तुम्ही तिखट कितीही टाकू शकता. आणि तुम्ही पाहू शकताय मस्तपैकी ना याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड केलेला आहे, कारण 2-3 दिवस सर्वांना तोंड आलेलं आहे. म्हणून मी काय अशी झणझणीत आणि चमचमीत अशी काही बनवली नाही आहे बरं का. गवारची शेंग साधी सिंपलच बनवलेली आहे. आणि इकडे ना मिठाचं वांगं पण बनवलेलं आहे आणि सर्वांनाच होते, म्हटलं तर चला मिठाचं वांगं बनवून घेतलं. आणि खरंच खूप छान वाटते बरं का. आज आईबाबांचं ॲनिव्हर्सरी आणि कधीच आम्ही ते ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं नाही. चला म्हटलं आईबाबांना आज ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करू, पण ते नकोच म्हणले. पण राहू दे म्हटलं आज काहीतरी बनवूया म्हणून त्यांच्या ॲनिव्हर्सरीचं. म्हणून मी इकडे ना दुधी भोपळ्याची खीर बनवणार आहे. एक दुधी भोपळा होता, तेही आमच्या नंदूबाईने दिलता. आणि त्यांनी दिल्यानंतर बघा मी त्याला व्यवस्थित धुवून वगैरे घेतलं. आणि धुवून ना त्याची वरची साल काढून घ्यायची आणि साल काढून ना त्याला असं किसून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून ना किसल्यामुळे ना आपली दुधी भोपळ्याची खीर ना लगेच आणि झटपट होते. आणि तुम्ही पाहू शकताय खूप वेळ ठेवला ना हा दुधी भोपळा काळा पडू शकतो. मग मी किसेपर्यंत थोडासा काळा पडला होता, मी त्याला थोडंसं पाण्यामध्ये 1-2 पाण्याने धुवून घेतलं. आणि चॉपिंग बोर्ड पण कसं आपण काहीतरी कट करतो आणि घाईगडबड तसं ठेवून देतो, तेही वॉश करून घेतलं. आणि इकडे बघा दुधी भोपळ्याचे किस आहे ना ते मी धुवून घेते. शक्यतो एक जण धुवून घेत नाहीत, पण काळा पडल्यानंतर मला ते धुवावं असं वाटलं म्हणून मी इकडे धुवून घेतलेलं आहे. एकदम असा घट्ट पिळायचा, दुधी भोपळ्यामध्ये जेवढं पाणी असतं ना ते निघून जातं. आणि तुम्ही पाहू शकते बघा एकदम असा किस पांढरा शुभ्र आणि पाण्यामध्ये धुतल्यामुळे ना खरंच स्वच्छ दिसतोय. आणि तुम्ही पाहू शकता इकडे बघा पॅन गरम झाला, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलं. आणि दुधी भोपळ्याचा किस आहे ना थोडं थोडं टाकून मी तुपामध्येच भाजून घेतले. आणि जेणेकरून ना तुपामध्ये भाजून घ्यायचं 1-5 मिनटं तरी. आणि भाजून ह्याच्यामध्ये साहित्य लागणार आहे, दूध लागणार आहे आणि ड्रायफ्रूट्स, साखर आणि वेलची पावडर जास्तीचं काय लागणार नाही आहे. आणि इकडे बघा आज ना आमचा किराणा बाजार सगळा संपला होता, इथलंच थोडंसं मी ड्रायफ्रूट्स आणले होते. आणि छानपैकी बघा इकडं घट्ट मोठं झालं आपलं दुधी भोपळ्याची खीर. आणि त्याच्यामध्ये ना मी चवीपुरतं साखर घातलेलं आहे. आणि चवीपुरतं म्हणण्यापेक्षा जास्तीचं गोड आपल्या निवडीनुसार. आणि 1-1.5 वाटी मी इकडे दूध टाकला. आणि नाही दूध टाकलं तरी ना तुम्ही ह्याच्यामध्ये साही टाकू शकता, पण साई नव्हती म्हणजे माझ्याकडे, म्हणून मी इकडे ना दूध 1-1.5 कप दूधच टाकलेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता मस्तपैकी शिजतोय आणि छान आता बघा
रेडी झालेलं आहे आपल्या दुधी भोपळ्याची खीर. खूप छान लागते बरं का, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. आणि चला आम्ही पण जेवण वगैरे करून घेतो आणि बराच वेळ झालेला आहे, आज जेवायला उशीर झाला. आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.